परिस्थिती साहेबा बघ आणि ह्या साहेबा लेकराक माणसात घाल अशा तुझ्याकडे कळकळीची विनंती असा आणि माका ह्या लेकरू पुढे बरा झालेला की सांगूया अशा तुझ्याकडे ठाव जाऊन आणि बरा कर माझ्या बापाची आणि एकाचे 21 5चे 25 फुट करूचे असेल आणि माणसा जाऊन झडीत नका रे माझ्या बाबा हे तुझ्या तुझा आशीर्वाद असा तो आणि कळकळीची येऊन अरे बोललो कसो आणि 365 खेड्याचो गिरोबा पावलो कसो असो आज लेकराक दिसत कळकळीची विनंती आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद गुराणी. तुम्ही बघताय गावचा माणूस. मित्रांनो, आज गिरोबा सांगेलेचो आणि सांगेलेक आम्ही आता गिरोबासाठी चाललो. आता 3:30 वाजले आणि 3:30 वाजता ते गिरोबा तोडण्यासाठी जातात. म्हणजे फणसाचं झाड वापरतात आणि ते आता 3:30 आता आम्ही चाललो आहेत. तेव्हा माझ्याबरोबर आहे गणेश आहे आणि रुपेश आहे आणि धीरज आहे. आम्ही 2 बाईकने चाललो आहे. तेव्हा तुम्ही नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ मी दाखवतो तुम्हाला. तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांगेलेत पोचलो अर्धे. त्यांचं गेट आहे ते. इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हा रस्ता आहे सांगेलेला. सुंदर असं बघा डेकोरेशन केलेलं आहे. शंकराची पिंडी आणि गिरोबा आहे तो शंकराचीच पिंडी आहे. ती शंकराचंच रूप आहे. चल पोचलो आहे आम्ही इथे. हां या वर्षीचा गिरोबा इथे बघा. सरळ आहे ना, या वर्षीचा गिरोबा मस्त सरळ उंच. वस्तू स्वरूपात इथे आम्हाला या गिरोबाचा दरम्यान पदक केली गेलेली आहे. सर्वांना यांच्याकडून 200 रुपयांची आर्थिक देणगी या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यावेळी गिरिजानाथाच्या दरबारात जातो ना, त्यावेळी साक्षात गिरिजानाथाचा आनंद गगनात मावे नाचा होतो. हा वास्तव अनादी कालापासून चालत आलाय आणि सूर्य चंद्र असे अशा विविध क्षेत्रातल्या गावच्या ग्रामस्थ बंधू भगिनी उल्लेखनीय असं योगदान दिलंय आणि ही सारी गिरिजानाथाची कृपा. रात्री झोपताना खूप येतो. आता ठीक हो, रात्री सध्या मारतोय. रेड कलर काय
विधिवत पूजा अर्चा होते आहेत. एका वेगळ्या अशा प्रकारचा हा धार्मिक उत्सव आणि या उत्सवाचे आपण सर्वजण साक्षीदार हा मान प्राप्त झालाय. 2003 सालात हा मान प्राप्त झाल्याचा यावर्षी पुन्हा वरती दोरी बांधणार, वरदान दोरी बांधणार. लक्ष्मण सावंत यांच्या घेतलं गर्दी बघा किती ते. बोर आणलं बघ्या, बोरं घेऊन येलं बघ. पानं घेऊन येलो गिरोबाची.
केंद्र असताना काढूचा लावचा हो हो हे कोण काढलेला आहे मंदिर आहे आणि आता गिरोबा आणणारले पण इथून मान्य करून घ्या पूर्ण खड्डा करणार मान्य करून लेकरात वाट लायचं असत त्या लेकराची परिस्थिती बघ साहेबा आज जरी कोणीतरी खोटा नाटा भाईला काहीतरी सोडलेला असा त्याच्याचमुळे आज त्यांचा घरचा त्रास जाता असत त्याचमुळे आज लेकरा त्रास जाऊन आज तळमळता लेकरू असा होता म्हणजे गाव उठलं म्हटलं तर आज त्या लेकराच्या वसाचा आणि त्याच्या ग्रामदेवताचा एक सतीत कर आणि तुझी काय ताकद असा ती दाखवून दे आणि लेकरा ह्या गुन्हा घाल हे हालत हे माणूस तर मागा बरोबर दिसणार ना साहेबा तेव्हा पूर्णपणे ठाव जाऊन ये सांगेली गावची मर्यादा म्हणजे साहेबा आहे बा देवापुरीच्या वसा पावणे रेवणाचा काळ काय भूतनाचा पाचाच्या परभूत सावळवत लिंगायत तसंच समाजचा माझ्या घाड वसा घाड होता भावाई घाड वसा तमाचा घामोबा लाडोबा शिदोबा भैरी भट साका आयर वसा तसं मग गांगोबा आणि पोर असा तसंच समजता जैन ब्रह्मणा भूमकेच्या ब्रह्मणा तसं सणाम देवा फिरायचा मारिंगण वसाने पूर्वीच्या दांडेकरा पूर्वेच्या चाया फुट्याच्या चाया आणि तसंच मूळ पुरुषा निर्वशा आणि माटेकरा साहेबा आज सगळ्यांचा 33 कोटी देवतांचा एक सचित करा आणि ज्या लेकराला अशी परिस्थिती संकट आणलेलो असा ते का माणसात घाला माणूस तयार कर अशी आज तुझ्याकडे कळकळीची विनंती असा हा सूर्य आणि हा चंद्र साहेबा ह्या प्रत्यक्षात लेकराची परिस्थिती बघ आणि ठाव जाऊन ये जा काय खरकटा कोणी सोडलेला असा तुझ्या सुकृतात वाऱ्याचा पाणी करूचा असा आणि लेकरा पुनत घालून त्या माणसात हाडूचा असा अशी तुझ्याकडे कळकळीची विनंती असा जर कोणी पंचाग्री चाळेगत निरंकार कुणी अबाई आणि घर म्हणजे काहीतरी सोडलेला असा म्हणजे पानाच्या डेटाच्यावर असो सुपारीवर असो नारळावर असो बंगाली असो जादू असो समर्था किंवा समर्था धारके असो भारतीय असो किंवा गावकारची असो हे जर काहीतरी खोटे राहतात समजता कब्रस्तानी असो मुसलमानी असो जर काय असा त्यांच्या घरमध्ये सोडलेला असा आणि ह्या लेकराची अशी जरी देवाट लायचं वाट लायचं असा तर साहेबा जेव्हा कोण देव म्हणतो ना जन्मा घालून जर अशी जर परिस्थिती घालतात त्याचा उपयोग काही नाही रे जेव्हा तर आज त्या लेकरान नाव कीर्ती ऐकून तुझ्याकडे धाव घेतले असा तेव्हा ह्या लेकराक ची परिस्थिती साहेबा बघ आणि ह्या साहेबा लेकराक माणसात घाल अशा तुझ्याकडे कळकळीची विनंती असा आणि माका ह्या लेकरू पुढे
पुढे बरा झालेला सांगूया कशा तुझ्याकडे ठाव जाऊन आणि बरा कर माझ्या बापाची आणि एकाचे 21 पाचाचे 25 फुट करूचे असेल आणि माणसा जाऊन झडीत घातला जा रे माझ्या बाबा हे तुझा आशीर्वाद असा तो आणि कळकळीची येऊन जा अरे बोललो कसो आणि 365 खेड्याचो गिरोबा पावलो कसो असो आज लेकराक दिसतो कळकळीची विनंती असा माझ्या बापाची जा त्याच्यावर विश्वास आहे जा हा इतक्या ऐकून जर त्याने डोळ्याचा पाणी केल्या ते एका किंमत नाही हे लक्षात ठेवा दया एका माणसात घालतो तुम्ही घेऊ नको हे खांब आता 21 खांब आहेत आणि आज रात्री जवळ एक टाकणार आहे, 22 होणार. 2 दिवसांनी पुन्हा 21च्या 21च राहतात अशी याची कीर्ती आहे बघा. हे खांब आता मोजले तर फक्त 21च्या 21 आहेत. गेल्या वर्षी एक टाकला होता तो 22 झाला आणि त्याच्यामध्ये आता कमी झाला आहे. या देवाची कीर्ती बघा किती मोठी आहे. निशाण काठीसह आणि झाडाची निवड केल्यानंतर ते झाड निवडलेलं येते शिवरात्री दिवशी आणि त्यानंतर जवळजवळ 15 दिवस तिथं भजन कीर्तन कार्यक्रम चालू होतात. सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात, सांस्कृतिक म्हणा आणि कुठलेही कार्यक्रम म्हणा तिथं चालू होतात. ते कार्यक्रम झाल्यानंतर होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हे केलं जातं त्याची गिरोबा तोडला जातो. ॲक्च्युली तोडला म्हणत नाही, त्याला वाढवला जातो आणि त्याची शिवलिंग त्याला आकार दिला जातो. शिवलिंगाचा आकार देऊन त्याची पुनर्स्थापना केली जाते. पुनर्स्थापना कशा प्रकारे होते तर ते इतर श्यास घेऊन जातात. श्यास लावल्यानंतर तो त्या गिरोबाला व्यवस्थित शिवलिंगाचा आकार दिल्यानंतर वाजत गाजत आणलं जातं आणि ते नवीन गिरोबा जी जुन्या गिरोबाची भेट घेऊन घडवली जाते. भेट घडवल्यानंतर तो जो जुना गिरोबा असतो त्याला पुतळा तळा म्हणतात, त्याला पुढून बाहेर काढतात आणि हा मागून नेला जातो. तुम्हाला तुम्ही देवळाकडे येऊन बघा, तिथे एक अशी उत्कृष्ट अशी रचना केलेली आहे की तिथे एक साईड काढली जाते. असं कुठेच तुम्हाला दिसणार नाही. ते पुतळा तळा जिथं आणून ठेवतात, एक राईमध्ये आणून ठेवतात. हे माझ्या मागे तुम्हाला दिसत असतात. तर ते यांची संख्या 21 ते 21च राहणार, कारण एक गिरोबा दरवर्षी काशीला जातो अशी आख्यायिका आहे. माझं नाव सुनील सनाम. मी सांगली गावचा रहिवासी सनमच्या वाडी. बघा जबरदस्त रांगोळी काढलेली आहे. तसंच सुंदर रांगोळी. जबरदस्त. चला मित्रांनो, आम्ही आता दर्शन घेऊन निघालो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.